नमस्कार मित्रांनो, मनस्पर्शी कथा आणि प्रेरणा या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही कधी असं कुणावर प्रेम केले ज्याला तुम्ही कधी सांगू शकलात नाही? ही गोष्ट आहे स्वराची. स्वरा एक निरागस, गोड आणि हसरी मुलगी. कॉलेजमध्ये सगळ्यांची फेवरेट. पण तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक गुपित होतं. तिचं मन कुणावर तरी हरवलं होतं. तो होता आदित्य. आदित्य तिच्या बेस्ट फ्रेंड. दोघं पहिल्याच दिवशी भेटले आणि काही दिवसातच एकमेकांच्या आयुष्याचा भाग बनले. लेक्चरमध्ये एकत्र बसणं, एकाच वहीत नोट्स लिहिणं, कॅन्टीनमध्ये एकाच प्लेटमध्ये खाणं आणि पावसात एकाच छत्रीत चालणं. लोक म्हणायचे, तुम्ही दोघं कपल आहात ना? दोघं हसायचे, पण स्वराचे मन हळूच म्हणायचं, काश हे खरं असतं. प्रत्येक रात्री स्वरा त्याच्या चॅटवर हसत झोपायची. आदित्याच्या गुड नाईट मेसेज तिच्यासाठी सगळ्यात स्पेशल असायच्या. पण एक गोष्ट होती जी तिला रोज आतून तोडत होती. आदित्य तिला फक्त बेस्ट फ्रेंड मानायचा आणि स्वरा ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. एक दिवस पावसाळ्याचा दिवस होता. दोघे कॉलेजच्या टेरेसवर उभे होते. स्वराचं मन म्हणत होतं, आज सांग, नाहीतर कधीच नाही. ती धाडस करून बोलणार इतक्यात आदित्य हसत म्हणाला, स्वरा, मला तुला काही सांगायचं आहे. स्वराचं हृदय जोरात धडधडायला लागलं. आदित्य म्हणाला, मला एक मुलगी आवडते. त्या एका वाक्याने तिचं सगळं जग तुटलं. पावसाचे थेंब पडत होते, पण स्वराच्या डोळ्यातून पडणारे अश्रू जास्त होते. ती हसत म्हणाली, खूप छान. कोण आहे ती? आदित्य हसला, लवकरच सांगतो, अजून कन्फर्म नाही. त्या दिवसानंतर स्वराने तिचे प्रेम तिच्या मनातच बंद केलं. ती अजूनही त्याच्यासोबत हसायची, बोलायची, पण आतून ती पूर्णपणे तुटलेली होती. काही महिन्यांनी घरून तिचं लग्न ठरलं. स्वरा पूर्णपणे गोंधळली. एकीकडे तिचं अपूर्ण प्रेम आणि दुसरीकडे तिचं कुटुंब. तिला समजलं नाही, उमगलं नाही काय करावं ते. आदित्य एवढं प्रेम ती तिच्या आईवडिलांवर पण करत होती. ती शेवटची एकदा आदित्यला भेटायला गेली. आदित्य, माझं लग्न ठरलं आहे. क्षणभर सगळं शांत झालं. आदित्य हळूच म्हणाला, तू खुश असशील ना? बस एवढंच पुरेसं आहे. हे ऐकून स्वराचं हृदय तुटलं. कारण तिला कळलं तो कधीच तिचा नव्हता. लग्नाच्या दिवशी सगळे हसत होते, संगीत वाजत होतं, पण स्वरा मात्र आतून रडत होती. आणि मग ती कायमची आदित्यपासून दूर गेली. 5 वर्षांनी एक दिवस स्वरा मार्केटमध्ये चालत होती. अचानक कोणीतरी तिचं नाव घेतलं. स्वरा! ती वळली आणि समोर तो उभा होता. तो म्हणजेच आदित्य. पुढे काय झालं असेल? स्वरा आदित्यसोबत बोलणार की नाही हे बघूयात आपण पार्ट 2 मध्ये. मित्रांनो, पार्ट 2 बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. हॅव अ गुड डे.